दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधारणाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. ईश्वरी सानिध्य सदैव आमच्या बरोबर राहो. आणि मेलेले विश्वासू लोकांचे आत्मे देवाच्या दयेने शांती पावत. आमेन. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो. जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. प्रवेश गीत क्रमांक 3. नवे गीत गा सकल सुजन हो, करा प्रभूचा मान. भक्तगणांच्या या समूहात प्रभू यशाचे गान. प्रभु निर्मित इस्रायल जनगा, गा हर्षाने प्रभु गुणगान. सियोनिकरांनो निज नृपासह, तयनाचा हर्ष भरान. नवे गीत गा सकल सुजन हो, करा प्रभूचा मान. भक्तगणांच्या या समूहात प्रभू यशाचे गान. आजची मिसा पुढील हेतूंसाठी अर्पण करण्यात येत आहे. माऊलीचे आभार. लग्नाच्या 25व्या वाढदिवसानिमित्ताने आभार सिरिल व चॉईस रिबेलो, ख्रिस्तवासी जेफ्री बेला वचेरी, ख्रिस्तवासी वॉल्टर व विन्सेंट डिसोजा, ख्रिस्तवासी रोची फलकाव, त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या हेतूंसाठी अर्पण करण्यात येत आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रवेश ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती, पवित्र आत्म्याचं दान तुम्हा सर्वांसह असो आणि तुम्हासह सुद्धा. प्रिय बनविनो, ईश्वराचा स्वीकार म्हणजे तारण आणि ईश्वराला नकार म्हणजे उद्ध्वस्तता. दैनंदिन जीवनात आपल्या अंतःकरणात येऊ इच्छिणाऱ्या ईश्वराचा आपण सतत स्वीकार करावा. त्याद्वारे आपला तारणाचा मार्ग आपण मोकळा करावा म्हणून आपण सभेमध्ये प्रार्थना करूया. कधी ईश्वराला नकार दिला असेल त्याविषयी क्षमा मागूया. पापी जनांचे तारण करण्या प्रभुराया तू अवतरला. करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु आमावरी. पापे आमची पदरी घेऊन क्षमा मागतो तुझकडून. करुणा कर ख्रिस्ता, करुणा कर ख्रिस्ता, करुणा कर ख्रिस्ता
आम्हावरी. नरकामुचा तुया जगती एकमेव देवा घरचा. करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु आम्हावरी. सर्व समर्थ परमेश्वरामध्ये दया करू व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सर्व कलिक जीवनाकडून येवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ सर्व चांगुलपणाच्या उगमा एकनिष्ठेनं तुझी सेवा करण्यास आम्हाला सहाय्य कर. तुझ्या सेवेतच आम्हाला चिरंतन आनंद आहे. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा स्वामी येशू ख्रिस्ताच्या द्वारे करतो. आमेन. प्रकटीकरण या पुस्तकातून घेतलेले वाचन. जो राजासनावर बसलेला होता त्याच्या उजव्या हातात पाठ पोट लिहिलेली आणि 7 शिक्के मारून बंद केलेली पुस्तकाची एक गुंडाळी मी स्वतः योहानने पाहिली. आणि गुंडाळीवरचे शिक्के फोडून ती उघडावयास कोण योग्य आहे असे मोठ्याने पुकारणारा एक बलवान देवदूत मी पाहिला. तेव्हा स्वर्गात, पृथ्वीवर किंवा पृथ्वी खाली कोणीही ती गुंडाळी उघडावयास किंवा तिच्यात पाहावयास समर्थ नव्हता. ही गुंडाळी उघडावयास किंवा तिच्यात पाहावयास योग्य असा कोणी आढळला नाही. म्हणून मला फार रडू आले. तेव्हा वडील मंडळापैकी एक जण मला म्हणाला, रडू नकोस. पहा, यहूदा वंशाचा सिंह, दावीदचा अंकुर याने जय मिळवला म्हणून तो तिचे 7 शिक्के फोडून ते उघडण्यास योग्य ठरला आहे. तेव्हा राजासन आणि 4 प्राणी यांच्यामध्ये आणि वडील मंडळ यांच्यामध्ये ज्याचा जणू काही वध करण्यात आला होता असा कोकरा उभा राहिलेला मी पाहिला. त्याला 7 शिंगे आणि 7 डोळे होते. ते सर्व पृथ्वीवर पाठवलेले देवाचे 7 आत्मे होते. त्याने जाऊन राजासनावर जो बसलेला होता त्याच्या उजव्या हातातून ती गुंडाळी घेतली. त्यांनी गुंडाळी घेतली तेव्हा ते 4 प्राणी आणि 24 वडील जन कोकराच्या पाया पडले. त्या प्रत्येकाजवळ वीणा आणि धुपाने भरलेल्या सोन्याच्या वाट्या होत्या. त्या वाट्या म्हणजे पवित्र जनांच्या प्रार्थना होत. ते नवे गीत गाऊन म्हणतात, तू गुंडाळी घ्यावयास आणि तिचे शिक्के फोडाव्यास योग्य आहेस, कारण तू वधला गेला होतास आणि तू आपल्या रक्ताने सर्व वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे लोक आणि राष्ट्रे यामधून आमच्या देवासाठी विकत घेतले आहेत आणि आमच्या देवासाठी त्यास राज्य, याजक केले आहेस आणि ते पृथ्वीवर राज्य करतील. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. आमच्या देवाच्या सेवेसाठी आम्हास राज्य आणि याजक असे केले आहेस. आमच्या देवाच्या सेवेसाठी आम्हास राज्य आणि याजक असे केले आहे. परमेश्वराचे स्तवन करा. नवे गीत गाऊन परमेश्वराचे गुणगान करा. भक्तांच्या मंडळीत त्याचे स्तोत्र गा. इस्रायल आपल्या निर्माणकर्त्याच्या ठाई आनंद करो. सियोनची मुले आपल्या राजाच्या ठाई उल्हासोत. प्रतिसाद. आमच्या देवाच्या सेवेसाठी आम्हास राज्य आणि याजक असे केले आहेस. ती नृत्य करत त्याच्या नामाचे स्तवन करोत. डफ आणि वीणा यावर त्याला स्तोत्रे गावोत. कारण परमेश्वर आपल्या लोकांवर संतुष्ट आहे. तो नम्र जनांस तारणाने सुशोभित करतो. प्रतिसाद. आमच्या देवाच्या सेवेसाठी आम्हास राज्य आणि याजक असे केले आहेस. भक्त गौरवामुळे उल्हासोत. ते आपल्या अंथरुणावरून हर्षघोष करोत. परमेश्वराची परमश्रेष्ठ स्तुती त्यांच्या कंठी असो.
हे त्याच्या सर्व भक्तांना भूषण होईल. परमेश्वराचे स्तवन करा. प्रतिसाद. आमच्या देवाच्या सेवेसाठी आम्हास राज्य आणि याजक असे केले आहेस. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. एकत्रपणे हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हे परमेश्वरा, तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास माझे अंतःकरण वळव आणि तुझे नियमशास्त्र तू मला शिकव. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. लोकलगी शुभावरतून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. मग येशू शहराजवळ आल्यावर यरुशलेमेकडे पाहून त्याकरता रडत रडत म्हणाला, जर तू निदान आज शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असत्या तर किती बरे झाले असते. परंतु आता त्या तुझ्या दृष्टीपासून गुप्त ठेवण्यात आल्या आहेत. कारण पुढे तुला असे दिवस येणार आहेत की त्यात तुझे शत्रू तुझ्या भोवती मेंढेकोट उभारतील आणि तुला वेढतील. तुझा चहूकडून कोंडमारा करतील. तुला आणि तुझ्या मुलाबाळांना धुळीस मिळवतील आणि तुझ्यामध्ये चिऱ्यावर चिरा राहू देणार नाहीत. कारण तुझ्यावर कृपादृष्टी केल्याचा समय तू ओळखला नाहीस. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. प्रिय बंधूंनो, गॉड इज इमॅन्युअल, म्हणजे ईश्वर आपल्याबरोबर आहे. ईश्वर आपल्याबरोबर आहे म्हणजे काय की तो आपल्या सुखात आणि दुःखात आपल्याशी एकरूप होतो. आपलं भलं कशात आहे हे तो जाणतो आणि त्यासाठी तो सतत कार्यरत असतो आणि प्रयत्न करत असतो की आपलं भलं व्हावं, आपलं कल्याण व्हावं. आणि म्हणूनच तो आपल्या आनंदोत्सवामध्ये सहभागी होतो आणि दुःखामध्ये तो अश्रूही ढाळतो. कानागावी लग्नाला गेला असताना येशू ख्रिस्त त्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी तो चमत्कार घडून आणतो. आपला मित्र लाजरस मरण पावला असताना तो ढळाढळा रडतो. आणि आता शुभवर्तमान आपल्याला सांगतो की येशू ख्रिस्त पुन्हा एकदा ढळाढळा रडतो. कशासाठी ढळतो? येशू ख्रिस्त कुठे गेला होता तर इस्रायलमध्ये माउंट ऑलिव्ह नावाचा सुंदर पर्वत आहे, ज्या पर्वताच्या सान्निध्यामध्ये येशू ख्रिस्त प्रार्थना करण्यासाठी नियमितपणे जात असे. त्या पर्वतावरून खाली उतरत असताना समोरचं जे दृश्य आहे जेरुसलेम नगरीचं, अत्यंत विलोभनीय असं दृश्य, तेच विलोभनीय दृश्य पाहून येशू ख्रिस्त कळवळला. का कळवळला? कारण त्याला अंतर्ज्ञान होतं आणि पूर्वज्ञान होतं की सगळे विलोभनीय दृश्य जे आता आपल्याला दिसतं ते सगळं उद्ध्वस्त होणार आहे. आणि येशू ख्रिस्ताने भाकीत केल्याप्रमाणे 70 साली रोमनांनी संपूर्ण यरुशलेमला बेडा घालून हजारो ज्यूंची कत्तल केली आणि जेरुसलेमचे जे मंदिर आहे, टेम्पल जे होतं ते टेम्पल उद्ध्वस्त केलं. त्या मंदिराची अजून एक भिंत आहे ज्याला म्हणतात वेलिंग वॉल, जिथं ज्यू लोक जातात हजारोंच्या लाखोच्या संख्येनं आणि अजूनही ढळाढळा रडतात. येशू ख्रिस्त रडला कारण येशू ख्रिस्त मानव, ईश्वर आणि मानव. येशू ख्रिस्ताला आपल्यासारख्या भावना आहेत प्रिय बंधूंनो. आणि मग त्याला कळत होतं आपलं भलं कशात आहे आणि भलं कशात नाही. आणि त्याने अनेकदा पुन्हा पुन्हा सांगून सुद्धा पश्चाताप करा, पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. ज्यू लोकांनी ऐकलं नाहीत, त्याच्याकडे पाठ फिरवली. जी लोक इस्रायल लोक तारणाची वाट बघत होते, प्रत्यक्षात तारणारा जेव्हा तिथे अवतरला तेव्हा त्यांनी त्याला ओळखलं नाही, ईश्वराचा स्वीकार केला नाही, म्हणून त्यांच्या वाटेला उद्ध्वस्तता आली. ही उद्ध्वस्तता येशू ख्रिस्ताला दिसत होती.
मद्रासला एक दाम्पत्य गेलं होतं आणि त्याच्या मुलाला पुन्हा पुन्हा ते सांगत होते की पुन्हा ह्याच्याकडे दरवाजाकडे जाऊ नकोस, ट्रेनच्या दरवाजाकडे जाऊ नकोस, आणि तो पुन्हा पुन्हा त्या दरवाजाकडे जायचा आणि परत ते सांगत होते जायचं नाही जायचं नाही. आणि मग जे घटित घडायचं ते घडलं. तो मुलगा दरवाजातून बाहेर फेकला जातो आणि तो तिथं त्यांच्या समोर तो त्याचा चेंदामेंदा होतो. प्रिय नेमकं असंच जेरुसलेमच्या बाबतीमध्ये घडलं, इस्रायल लोकांच्या बाबतीमध्ये घडलं. पुन्हा पुन्हा ईश्वर त्यांना आव्हान करतो त्याच्याकडे वळण्यासाठी, पण त्यांनी ऐकलं नाही. प्रिय आजही जगामध्ये खूप अनाचार आहे आणि खूप दुराचार आहे. आज आपण ऐकतो का की इस्रायल लोकांनी ऐकलं नाही आणि ते उद्ध्वस्त झाले, तेव्हा आपलीही वाटचाल ही उद्ध्वस्त तिकडे होऊ शकते जर आपण ईश्वराचं ऐकलं नाही तर. येशू ख्रिस्त दररोज आपल्या अंतकरणात आणि जीवनामध्ये प्रवेश करू इच्छितो. दररोज आपल्या प्रकटीकरणाच्या पुस्तकात सांगितलेलं आहे की तो बाहेरून दार ठोठावतो आणि आपल्याला आव्हान करतो दार उघडण्यासाठी. ईश्वराचा आपण स्वीकार केला तरच आपल्या वाटेला तारण येणार. ईश्वराचा आपण दैनंदिन जीवनामध्ये स्वीकार केला नाही तर आपल्या वाटेला उद्ध्वस्तता येणं हे अटळ आहे. ईश्वराचा स्वीकार करणं म्हणजे काय की पहिला प्रथम त्याच्याप्रमाणे पवित्र बनण्याचा प्रयत्न करणं. दुसरी गोष्ट त्याच्याविषयी ज्ञान, तो कोण आहे ते जाणण्याचा प्रयत्न करणं. तिसरी गोष्ट त्याच्या आज्ञेत राहणं. आणि चौथी गोष्ट त्याच्या सुवार्तेची घोषणा करणं. तर आपण ईश्वराचं ऐकावं आणि त्याद्वारे आपली उद्ध्वस्तता टाळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. गीत क्रमांक 91. स्वीकार स्वामी हे फूल, फुले माझ्या जीवनाचे, डोळीत कोमून पडण्याआधी घे रे चेलून प्रेमाने. तुझ्या सामोरे येण्यास लायक नसे मी प्रभू, चरण लाभो पामरा. आसमनी ही प्रभू, स्वीकार स्वामी हे फूल, फुले माझ्या जीवनाचे, डोळीत कोमून पडण्याआधी घे रे चेलून प्रेमाने. म्हणून माझं तुमचं बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावं म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करू आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमच्या व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण होवो. हे प्रभू परमेश्वरा, आम्ही अर्पण केलेल्या दानांद्वारे आमची तुझ्यावरील भक्ती वाढव, आम्हाला सार्वकालिक जीवनाचं वरदान दे. ही प्रार्थना मी प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार म्हणूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या सर्व समर्थ व सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार म्हणावेत. हे योग्य व तारणदायक आहे. तुला आमच्या आभार श्रवणाची काहीच गरज नाही, परंतु तुझं आभार श्रवण करण्याची इच्छा आमच्या मनात निर्माण झाली. हे तुझं आम्हाला फार मोठं वरदान आहे. आमच्या आभार श्रवणाने तुझ्या मोठेपणात काहीच भर पडत नाही, उलट आमच्या प्रवेश ख्रिस्ताद्वारे तुझ्या कृपेत वाढण्यास आम्हाला सहाय्य होते. म्हणून सर्व दूत आणि संत यांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझा गौरवगात म्हणतो. पावन 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 तमहे, शक्तिशाली तू प्रभुवरा. तुझ्या गौरवे अखंड भरली, पुनीत साहली स्वर्गधरा. जय 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 कार प्रभूचा, यशोगीत गान भांतरा. परमईशाच्या पावन नामे,
येल तो धन्य तो जनांतरा. जय 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 कार प्रभूचा, यशो गीत गा नभांतरा. पावन 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 तम हे, शक्तिशाली तू प्रभुवरा. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पवित्राचा दुगम आहेस. निदान पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. निदान आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर व रक्त बनवतो. स्वेच्छेनं स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी त्यानं भाकर घेतली, तुझे आभार मानले व ती भाकर म्हणून आपल्या शिष्यांना देत म्हटलं, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल. भोजन झाल्यानंतर त्यानं आपल्या हातात प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व ते प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटलं, तुम्ही सर्वजण हा घ्या, यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या व सर्व मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. विश्वासाच्या रहस्यात आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ पिते आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभं राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझा आभार मानतो. ख्रिस्ताचं शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावे तसं आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्तसभेची आठवण कर. आमचे परमगुरू पोप फ्रान्सिस, आमचे महागुरू फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, संत योसेफ तिचा पती, सारी प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाची वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व शक्तिमान पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रवेशीच्या शब्दात परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वास होणं प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचं संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशा वाट पाहत असता मी तुझ्या दयेच्या साह्यानं पापांपासून दूर राहावं व सर्व संकटांपासून सुरक्षित असावं. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडं पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडं पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास ख्रिस्ताच्या शांतीनं वंदन करूया.
जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हाला शांती दे. पहा, हे देवाचं कोकरू, जगाची पाप दूर करणारे देवाचं कोकरू पहा. या कोकराच्या भोजनात श्रीमंती झालेले आपण सर्वधन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू आल्तारावरील पवित्र साक्रामेंटात जातेने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वापेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंटाद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच मजबरोबर असतो. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आमेन. गीत क्रमांक 151. सुमने होनी गळूनी पडावे प्रभूच्या पदकमळाशी. देहची सावा अखंडित हा ख्रिस्त प्रभू सेवेशी. घेऊनी हाती प्रभू सुवार्ता शिकवू गाता गाता. निर्मल करुणी मने आकुली वाहू दीनपतिता. एक चुटीने कंबर बांधू करू निर्धार मनाशी. देहची सावा अखंडित हा ख्रिस्त प्रभू सेवेशी. सुमने होनी कळूनी पडावे प्रभूच्या पदकमळाशी. देहची सावा अखंडित हा ख्रिस्त प्रभू सेवेशी. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वरा, येशूच्या स्मरणार्थ आम्ही साजरा केलेल्या बलिदान विधीद्वारे आमची तुझ्यावरील भक्ती वाढव. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा आशीर्वादित करो. आमेन. त्या ख्रिस्ताच्या शांतीनं दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या ख्रिस्ताचा स्वीकार करण्यासाठी आपणास पाठवण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रार्थना. सर्वसमर्थ व दयावंत परमेश्वर, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवतोस. करोना विषाणूची झळ पोचलेल्या या विश्वाच्या विविध भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. या रोगाच्या संसर्गामुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझी कळकळीने याचना करतो. डॉक्टर्स, नर्सेस व सेवक वर्ग संबंधितांची काळजी घेत आहेत, सेवा पुरवित आहेत. त्यांना या संसर्गापासून सुरक्षित ठेव आणि यापुढे देखील कार्य करण्यासाठी त्यांना तुझी वृत्ती व प्रवृत्ती लाभावी म्हणून आम्ही प्रार्थना करतो.
या आजारावर मात करण्याकरिता लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधता यावा म्हणून संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांसाठी आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हिताकरिता झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांना या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलता यावी म्हणून आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. नमो मरिया कृपा पूर्ण तू अमला नारी प्रभुचे सुंदर दान. पावन मरिये देव माता हो आमास्तव विनव आता आणि मृत्यू समय. गीत क्रमांक 178. धरा प्रीतीचे उंच निशान गाहो प्रभूचे गौरव गान. धरा प्रीतीचे उंच निशान गाहो प्रभूचे गौरव गान. मुक्ती प्रदात्या येशूला गौरवशाली राजाला. मुक्ती प्रदात्या येशूला गौरवशाली राजाला. सन्मानाचे गीत गाऊया त्याच्या पुढती नमवू मान. धरा प्रीतीचे उंच निशान गाहो प्रभूचे गौरव गान. धरा प्रीतीचे उंच निशान गाहो प्रभूचे गौरव गान.